आज परमेश्वरांनी वचन बोलणार आहे. ते वचन आहे ना, परमेश्वर मला सांगितल्याप्रमाणे आज तुमच्या जीवनात निराश व चिंता दूर होणार. हालेलुया. आज तुमच्या जीवनात निराश व चिंता दूर होणार. म्हणजे तुमच्या जीवनात जे काही निराश आहे आणि तुमच्या जीवनात जे काही चिंता आहे ते सर्व परमेश्वरांनी काढून टाकणार आहे. हालेलुया. परमेश्वरांनी तुमच्या जीवनात असलेल्या ना निराश आणि तुमच्या जीवनात असलेल्या चिंता येशू ख्रिस्त नावामध्ये ते सर्व काढून टाकून आहे ना, तुम्हाला येशू ख्रिस्तामध्ये आज परमेश्वरांनी येशू ख्रिस्तांनी आशीर्वादित करणार. म्हणून माझ्याबरोबर ना परमेश्वरांनी आज ना मला सांगितलेलं वचन, पवित्र आत्मा मला सहाय्य केलेलं वचन की आज तुमच्या जीवनात निराश व चिंता दूर होणार म्हटलं. अनेक व्यक्तींना ना चिंता राहत असतात, अनेक व्यक्तींना निराशपणा येत असतात. तुमच्या जीवनात पण आहे ना अनेक वेळा निराशपण आलेला आहे आणि आता पण आहे ना तुमच्या जीवनात दिसतात काय म्हणलं तर आहे ना निराशा. कारण की आपण आहे ना एखाद्या व्यक्तीचा ना चेहरा पाहिल्यावर तेव्हा आपल्याला दिसतं, चेहऱ्यावर आनंद पण दिसतं आणि चेहऱ्यावर आहे ना निराश पण दिसतात. जगातल्या लोकांनी सर्वजण आहे ना ओळखतात की ना तुमच्या जीवनात असलेला ना एक निराश, तुमच्या जीवनात असलेली एक चिंता. अनेक वेळा ना आपण आहे ना चिंतेमध्ये राहत असतो. अनेक वेळा विचार करत आहे ना आपण जीवन प्रारंभ करत असतो. हालेलुया. पण परमेश्वरांनी म्हटलं की ना आज तुमच्या जीवनात जे चिंता आहे आणि जे निराश आहे ते मी दूर करणार म्हटलं परमेश्वराने. हालेलुया. काही वेळेस आहे ना आपण तुमच्या जीवनात आहे ना निराश असं पण येऊ शकतं की तुमचं मुलांना चांगलं शिक्षण झालं त्यांना, पण नोकरी मिळेना म्हणून पण आहे ना तुम्ही काय करतात, चिंता पण राहतात तुमच्या जीवनात. अजून नोकरी मिळेना म्हणून तुम्ही चिंता करत राहत असतात. एक वेळा ना तुम्ही निराशमध्ये पण राहत असतो, तेव्हा तुम्ही निराश पण राहत असतात. हालेलुया. परमेश्वराने म्हणतात एकदा ना तुमच्या जीवनात आहे ना तुम्ही अनेक वेळा ना लग्न होईना म्हणून पण आहे ना तुमचं मुलींची लग्न होईना म्हणून चिंता करतात, मुलांची लग्न होईना म्हणून पण तुम्ही चिंता करत असतात आणि तुमच्या चेहऱ्यावर आहे ना किंवा तुमच्या जीवनात ते निराशपण पण दिसतात तुमच्या जीवनात. हालेलुया. परमेश्वर म्हणतात की ना एखादं तुम्ही लग्न केलं, तुमच्या घरातलं एखाद्या व्यक्तीचं लग्न केलं, तुमच्या बंधूमध्ये एखाद्या व्यक्तीचं लग्न केलं तुम्ही, पण लग्न झालं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 5 वर्ष होत आहे, पण त्यांना संतान होईना पण आहे ना तुम्ही ना चिंतेमध्ये राहत असतात आणि तुम्हाला निराश पण येत असतात. हालेलुया. जे आनंद व्हायचा आहे, लग्न झालेला जे आनंद आहे ते ना संतान होईना म्हणून पण आहे ना तुमच्या जीवनात आहे ना निराश आणि ना चिंता करत राहत असतात. हालेलुया. अनेक वेळा ना चिंता करतात. परमेश्वराने ना की म्हटलं की अनेक व्यक्तीने ना चिंता करत राहत असतात. एखादा व्यक्ती ना म्हणजे ना तुमच्या घरातला एखादा व्यक्ती प्रवास केलं, आज येतो म्हणून सांगितलं, अजून आलं नाही म्हणून पण तुम्ही काय करतात, चिंता करत राहत असतात. अनेक वेळा तुमच्या घरातला एखादा व्यक्ती ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांनी बदल व्हावं म्हणून पण तुमच्या मनात असतात, पण अजून त्यांनी बदल होईना म्हणून पण आहे ना तुम्ही चिंता करत राहत असतात की यांनी कधी बदल होणार आहे म्हणून. हालेलुया. असं जीवनात आहे ना चिंता प्रारंभ होत असतात. अनेक विषय घेऊन आहे ना आपल्या जीवनात अनेक विषय घेऊन आपण चिंता करत राहत असतो आणि अनेक विषय घेऊन आहे ना आपल्या जीवनात आहे ना निराशपणा पण येत असतात. पण परमेश्वर म्हटलं की ना आज तुम्ही जे काही चिंता कराल आणि जे काही तुम्ही ना आज तुमच्या मनामध्ये जे निराश आहे, मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते चिंता आणि ते निराश मी दूर करून मी तुम्हाला आशीर्वादित करणार आहे म्हटलं. हालेलुया. मी तुम्हाला ना आशीर्वादित करत आहे.
पहा, परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे तुमच्या घरात आहे ना की एखादं मुलगी आहे, त्यांची वय चाललं, पण लग्न वयनं म्हणून पण अनेक वेळा चिंता करतात का नाही तुम्ही ना अनेक वेळा ना तुमच्या जीवनात अनेक समस्या घेऊन येत असतं तुमच्या जीवनात. असं आत्तापर्यंत कोणाच्या जीवनात समस्या नाही असं कोणी तर आहे म्हणलं तर आहे ना, खरोखर सर्वांच्या जीवनात पण आहे ना समस्या आहे. हालेलुया. तुमच्या कुटुंबातल्या एखादा व्यक्ती ना दूर देशात जाऊन आहे ना कुठं तर प्रवास करून आहे ना त्यांनी नोकरी करायला समजा त्याने, तरी पण तुमच्या घरात काय म्हणतं, तुम्ही चिंता करता त्यांनी जेवत करत आहे का, आरोग्याकडे लक्ष आहे का त्याचं, त्यांनी काय करायला म्हणून आहे ना तुम्ही म्हणजे तुमच्या घरात राहून तुम्ही काय करतात, चिंता करत राहत असतात. हालेलुया. त्यांच्यासाठी अनेक वेळ तुम्ही चिंता करता तुम्ही, पण परमेश्वरांचे म्हणणं काय म्हणलं तर तुम्ही ज्या ज्या विषयावर तुम्ही ना चिंता कराल, ज्या ज्या विषयावर तुमच्या मनामध्ये जे निराश आहे, मी ते सर्व चिंता आणि निराश येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी दूर करणार म्हणलं परमेश्वराने. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या जीवनात असलेले चिंता, बघा तुम्ही एखाद्यानं कर्जमध्ये राहत असतात, कर्ज ना तुमच्या जीवनात आल्यावर ते कर्ज आहे ना म्हणजे तुमचं जीवन अनेक वेळाना असमाधानमध्ये नेत असतं, निराशकडे नेत असतं. तुमच्या जीवनात कर्ज आल्यावर तुमच्या जीवनात असलेल्या ना म्हणजे ना जे कर्ज आहे ते कर्ज कसं जाणार म्हणून पण तुम्ही चिंता करतात. ते कर्जातून तुम्ही मुक्त व्हावं म्हणून आहे ना तुम्हाला अनेक वेळा विचार असतात, त्याच्यातून आहे ना त्यांनी तुम्ही बाहेर येण्यासाठी तुम्ही चिंता करतात. हालेलुया. म्हणून आहे ना अनेक वेळा ना आपण एखादा ना निराशाने राहून आहे ना डोक्याला हात लावून बसल्यावर लोक म्हणतात काय चिंता करायला म्हणतात. हालेलुया. अनेक लोकांना अनेक प्रकारची चिंता राहतात. काही लोकांना खाण्याविषयी चिंता असतात, काही लोकांना पिण्याविषयी चिंता असतात. असं काय काय वेळेस आहे ना म्हणजे काय खायला पाहिजे चिंता, काय प्यायला पाहिजे चिंता, असं अनेक गोष्टीच्यासाठी ना चिंता करणारा भरपूर लोक असतात जगात. असा एक पण व्यक्ती असा नाही की या जगात की यांनी ना चिंता केला नाही, यांनी निराशमध्ये नाही, असं ना नाही. पण परमेश्वराने म्हटलं की ना तुमच्या जीवनात जे पण समस्या आहे मी ते सर्व समस्या मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी काढून टाकून मी तुम्हाला आशीर्वादित व्यक्ती बनविणार म्हटलं परमेश्वराने. मी तुमच्या जीवनात असलेल्या सर्व समस्या मी दूर करणार. जे समस्या आहे ना ते सर्व समस्याला मी संपूर्णपणे ना मी आशीर्वादित करून मी तुमचं जीवन ते समस्या तुमच्या जीवनातून आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये लांब जाणार आहे म्हटलं. हालेलुया. परत ते समस्या तुमच्या जीवनात कधी पण आहे ना दिसणार नाही. म्हणून येशू ख्रिस्ताची वचन जेव्हा आपण पाहत असतो की ना योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 33, या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्याटाही तुम्हा शांती मिळावी. जगात तुम्हास क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. परमेश्वराने म्हटलं की नाही या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या आहे की म्हणलं म्हणजे परमेश्वरांनी कशासाठी सांगतात आपल्याला. परमेश्वर म्हणतात ना की ना मी तुमच्याबरोबर जे जे बोललेलं आहे, जे जे शब्द मी तुमच्यासोबत बोललेला आहे, म्हणजे मी तुमच्यासोबत जे जे शब्द मी बोललेला, जे जे वचन मी बोललेले आहे की या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या की माझ्याटाही तुम्हास शांती मिळावी. म्हणजे येशू ख्रिस्तांनी आपल्याला यासाठी सर्व वचन बोलत असतात आणि यासाठी आपल्यासोबत परमेश्वरांनी बोलतात की येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला ना शांती आणि समाधान मिळायला पाहिजे. हालेलुया. तुमचं चिंता आणि तुमचं निराश दूर होऊन येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला काय मिळणार म्हणलं परमेश्वराने की शांती आणि समाधान तुमच्या जीवनात राहणार आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या जीवनात आणि तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या कुटुंबात असलेल्या सर्व व्यक्तीमध्ये आहे ना परमेश्वराची आशीर्वादितच राहणार आहे म्हणणं. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला रोग आला समजा आपल्या घरात, ते रोग कसं बरं होतात म्हणून पण आहे ना आपण आहे ना चिंता करत राहत असतो. एखादा व्यक्ती आपल्या घरातला व्यक्ती ना हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांनी ना डॉक्टरांनी म्हणलं की ना यांना म्हणजे ना क्रिटिकल समस्या म्हणजे एक भयंकर समस्यामध्ये आहे, आम्ही प्रयत्न करतो म्हणलं तर आहे ना, तेव्हा आपण काय करतो ते हॉस्पिटलच्या तिथं बाहेर बसून आहे ना
आपण चिंता करत राहतो, यांनी बरं होणार का नाही म्हणून. आपल्या डोळ्यातून पाणी येत असतं, तर आपण आहे ना निराशपणामध्ये राहतो. आपण एखादा व्यक्ती आपल्यासोबत बोलला तरी पण आहे ना आपण ते बोललेल्या शब्दाला व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाही. आपल्या मनामध्ये जे चिंता असतं, आपल्या मनामध्ये जे निराशा आहे, तेव्हा आपल्याला दूर होत नाही. पण परमेश्वराने म्हटलं की ना तुमचं चिंता, तुमचं समस्या मी दूर करणारं, माझ्या ठायी तुम्हाला ना शांती आणि समाधान मिळणार म्हणलं परमेश्वराने. हालेलुया. माझ्या ठायी काय मिळणार आहे म्हणलं परमेश्वराने? शांती आणि समाधान. कारण जगात तुम्हाला क्लेश होतील, म्हणजे या जगामध्ये तुम्हाला ना दुःख होणार म्हणलं परमेश्वर. होणार नाही असं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात या जगामध्ये आहे ना दुःख तर होणार. अनेक सैतानाने ना आणि दुष्टात्म्यांनी किंवा ना अनेक समस्या घेऊन आपल्या जीवनात आहे ना एखादं दुःख घेऊन येत असतं, तर संकट घेऊन येत असतं, तर परिस्थिती आपल्याला अनुकूल राहत नाही. म्हणून परमेश्वराने म्हटलं की ना जगात तुम्हाला क्लेश होतील. हालेलुया. या जगामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दुःख असलं तरी पण परमेश्वर सांगितलेलं वचन तरी धीर धरा, तरी तुम्ही धीर धरा म्हणलं परमेश्वराने. कारण धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. कारण परमेश्वराने ना या सर्व समस्यावर आहे ना, या सर्व संकटावर, या सर्व परिस्थितीवर आहे ना येशू ख्रिस्ताने विजय प्राप्त केलेला आहे. वधस्तंभाच्या द्वारे येशू ख्रिस्ताने ना देवाच्या महिमेच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे विजय प्राप्त केलेला आहे. प्रत्येक विषयावर आहे ना आपल्याला परमेश्वर म्हणतात, तुम्हाला प्रत्येक विषयावर आहे ना मी विजय देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. रोग घेऊन आलं तरी पण आहे ना येशू ख्रिस्ताने म्हणतात त्या रोगावर विजय प्राप्त केलो मी. त्या रोगावर मी विजय प्राप्त केलं. कारण की तुम्ही माझं लेकरं आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलं. परमेश्वरावर ज्या व्यक्ती पण विश्वास ठेवणार ते कधीही पजित होणार नाही म्हटलं. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा व्यक्ती कधी पण आहे ना पजित होणार नाही. कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवलं. येशू ख्रिस्त म्हणतात मी या सर्व विषयावर आहे ना विजय प्राप्त केलं, रोगावर विजय प्राप्त केलं. हालेलुया. कारण की मी रोगावर जिंकलेला आहे, मरणावर मी विजय प्राप्त केलं. रोग तुम्हाला काय करू शकत नाही, मरण तुम्हाला काय करू शकत नाही, आणि जगात असलेले संकट तुम्हाला काही पण करू शकत नाही. तुमच्या मनामध्ये ना चिंता आणलेला आणि निराश आणलेला, त्या चिंतेवर, त्या निराशेवर आहे ना मी विजय प्राप्त केला म्हणलं परमेश्वराने. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतात की मी तुम्ही ना धीर धरा, कारण मी विजय प्राप्त केलं. येशू ख्रिस्ताने ना मरणावर विजय मिळवलं. येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवलं. म्हणून आहे ना मरण देवाच्या लेकरांना काही पण करू शकत नाही. मरण कधी पण आहे ना आपल्याला स्पर्श करू शकत नाही. कारण येशू ख्रिस्तामध्ये आहे ना तुम्हाला मरणावर विजय. म्हणून देवाचे वचन म्हणतात आपल्याला की अरे मरणा तुझं विजय कोठे, तुझं नांगी कोठे. मरणावर विजय मिळवलेला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने. येशू ख्रिस्त मरणावर विजय मिळवला. मरणला विजय नाही, त्याच्यावर कोणाला विजय आहे? देवाचा लेकरांना. हालेलुया. आज तुम्हाला ना मरणावर विजय आहे. आज तुम्हाला रोगावर पण विजय आहे. रोग तुम्हाला नाश करणार नाही, तुम्ही रोगाला नाश करणारा देवाचा लेकरा आहे. हालेलुया. तुम्ही रोगाला नाश करतात. एखादा रोग तुमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला आला की ना तुम्ही चिंता केलं, तुम्ही निराश झाला. पण परमेश्वर म्हणतं तुम्हाला, परमेश्वराची वचन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी त्या रोगावर विजय मिळवलं. मी तुम्हाला त्या रोगावर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हाला विजय देणारा परमेश्वर, मी तुमच्या सोबत राहणारा परमेश्वर, मी नेहमी युग समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे म्हणलं. हालेलुया.
म्हणून येशू ख्रिस्तांनी ना तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही राहिलं तर पण आहे ना, येशू ख्रिस्त म्हणतात त्याच्यावर मी तुम्हाला ना विजयच देणारा. कुठलाही परिस्थिती राहू, सैतान तुमच्या समोर आहे ना विजयासारखं दिसतं. प्रारंभामध्ये आहे ना सैतान कसं दिसतं तुमच्या जीवनात, विजयासारखं. एखादं संकट तुमच्या जीवनात दिसतात ना त्यांनीच विजय प्राप्त केल्यासारखं दिसतं. पण येशू ख्रिस्त म्हणतात की ना त्या सैतानावर, त्या दुष्ट आत्म्यावर, त्या संकटावर आहे ना मी विजय प्राप्त केलो, ते विजय मी तुम्हाला देणार आहे म्हणलं परमेश्वराने. परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला विजय देणारा परमेश्वर. म्हणून आहे ना येशू ख्रिस्त म्हटलं की ना आपल्याला स्तोत्र संहिता 34 अध्याय आणि 18 वचन जेव्हा पाहतो, परमेश्वर मग्न हृदय लोकांच्या सन्निध असतो आणि तृप्त मनाचे लोकांस तो उद्धरितो. हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हणतात ज्यांनी दुःखामध्ये आहे ना मी त्यांच्या सोबत राहणारा परमेश्वर. ज्यांनी चिंतामध्ये आहे त्यांच्या सोबत आहे ना मी राहतो म्हणलं परमेश्वराने. ज्यांनी निराशमध्ये आहे मी त्यांच्या सोबत राहणारा परमेश्वर. आपण एखादा चिंतामध्ये राहिलो ना आपल्याला सर्वजण सोडून जात असतात. आपण एखादा निराशमध्ये झालो, आपण एखाद्या समस्यामध्ये आहे म्हणलं तर आहे ना आपल्याकडं कोणी पण येणार नाही. फक्त ना आपण आहे ना त्या संकटात, त्या समस्यामध्ये राहत असताना ना कुठलाही व्यक्ती आपल्याकडे येऊ शकत नाही. पण परमेश्वर म्हणतात तुम्ही ज्या संकटात आहे, ज्या समस्यामध्ये आहे आणि ज्या दुःखामध्ये आहे, ज्या चिंतेमध्ये तुम्ही आहे, ज्या निराशमध्ये तुम्ही आहे ना, मी तुमच्या सोबत राहणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त आहे ना आपल्याला, आपण आनंदामध्ये असतानाच आपल्या सोबत राहतात असं नाही, आपण दुःखामध्ये राहिलं तरी पण परमेश्वर आपल्याला सोडणार नाही. हालेलुया. काही काही वेळेस आहे ना आनंदामध्ये राहिल्या तरच आहे ना मनुष्य काय करतात, आपल्यासोबत राहत असतात. पण दुःखामध्ये राहिलं तर आपल्यासोबत कोणी पण राहणार नाही. हालेलुया. दुःखासोबत असताना कोणी तर राहतात का आपल्याला? आपण एखाद्या संकटात राहिलं, आपण रडत राहिलं तर आहे ना अहो म्हणतात एवढंच. पण आपल्या घराच्या बाजूला पण येत नाही त्याने, त्या एरियामध्ये पण फिरत नाही तेव्हा ते लोक. पण आपण आनंदामध्ये राहिलो, चांगला राहिलो तर आहे ना आपल्याकडं सर्वजण येत असतात. हालेलुया. मग आपल्या परिस्थिती कोण बदलतात? कोण बदलणार? म्हणून तुमचं परिस्थिती बदलणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. तुमचं जीवनात आहे ना तुम्ही दुःखामध्ये असताना कोणी पण तुमच्या सोबत नाही राहिलं, तुम्हाला कुठलाही व्यक्तीचा साथ नाही मिळाला तरी पण परमेश्वर म्हणतात मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही, मी युग समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत राहणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणलं. हालेलुया. म्हणून परमेश्वराने म्हटलेल्या वचनामध्ये जेव्हा आपण गणितीकारास पत्र आहे ना 6 अध्याय आणि 9 वचन जेव्हा पाहतो आपण, योग्य ते कराव्याच्या आपल्याला कधी कंटाळा येऊ नये, आपण न कचलो तर येता काली आपल्या पदरी पीक पडेल. हालेलुया. म्हणून परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे येताना योग्य ते कराव्याचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नाही. योग्य ते करावायचं. योग्य काय? आपण जे चांगलं काम करायचं असलं तर आहे ना आपल्या मनामध्ये कधी कंटाळा येऊ नये. हालेलुया. पण अनेक वेळा काय करतो आपण आहे ना, आपण जेव्हा परिस्थितीमध्ये, जेव्हा चिंतेमध्ये राहतो तेव्हा आपण प्रार्थना सोडतो. तेव्हा प्रार्थना करण्याची सोडून आहे ना आपण मोबाईल पाहण्याची प्रारंभ करतो, तेव्हा लोकांसोबत बोलण्याची प्रारंभ करतो. आपण एखाद्या परिस्थितीत आहे ना आपल्याला अनुकूल नसेल तर आहे ना आपली मन फिरवतो, आपण फिरवून आहे ना हे परिस्थिती काय आता, म्हणून आहे ना आपण परमेश्वरासोबत प्रार्थना करण्याची सोडून, देवाची वचन वाचण्याची सोडून, वचन ऐकण्याची सोडून, देवाच्या मंदिरला जाण्याची सोडतो. आपण आहे ना या जगाच्या सर्व गोष्टीकडे आपण आकर्षित होत असतो. हालेलुया. कारण आहे ना आपण अनेक वेळा, मी अनेक व्यक्तींना विचारत असतो एक एकदा की ना का बरं देवाला प्रार्थना करेन म्हणलं तर आहे ना काय करू पास्टर, माझ्या जीवनात आलेल्या अनेक समस्या आहे, म्हणून आहे ना माझं मन समाधान नाही म्हणून मी देवाच्या मंदिरला आला नाही, माझं मन समाधान नाही म्हणून आहे ना मी प्रार्थना करेन, माझं मन समाधान नाही म्हणून मी देवाचं वचन ऐकेन मी. हालेलुया. पण परमेश्वर म्हणतात आपल्याला की ना आपण आहे ना
ज्या परिस्थितीत आहे तेव्हा पण आहे ना इथं योग्य ते करावेचं आपल्याला कधीही कंटाळा येऊ नये. आपण जे प्रार्थना करायचं आपण प्रारंभ केलो ख्रिस्तामध्ये येऊन ते कधी पण आपण बंद करू नये म्हणतात. जेव्हा देवाकडच्या मंदिरामध्ये ना जाण्याची जेव्हा आपण ख्रिस्ताकडे आल्यावर मंदिराला जाण्याचे प्रारंभ केलो ते कधी पण आपल्या जीवनात बंद करू नये. देवाचं वचन ऐकण्याचे जेव्हा आपण प्रारंभ केलो तेव्हा ना कधी पण आहे ना आपण ते बंद करू नये. आपल्या जीवनात आनंद असला तर पण देवाच्या मंदिराला जायला पाहिजे. आपल्या जीवनात चिंता समस्या निराश जे काही संकट असलं तरी पण आहे ना येशू ख्रिस्ताकडे गेल्यावर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीतून बाहेर येतो. कारण इथं परमेश्वराची वचन म्हटल्याप्रमाणे योग्य ते कराव्याचे आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न कचलो तर येताकाली आपली पदरी पीक पडेल. योग्य समयामध्ये आहे ना आपल्याला परमेश्वराने जे आशीर्वाद द्यायचं ते आशीर्वाद आपल्याला देणार. आपण प्रार्थनाच नाही केलं तर आपल्या जीवनात मग आपल्याला ना आशीर्वाद कधी मिळणार. आपल्याला जे चांगलं करायचं काम ते नाही केलं तर पण अनेक वेळा काय करतो आपण आता माझ्याकडं काही पण नाही म्हणून आहे ना आपण देवाला जे दशांश द्यायचं ते बंद करतो. आपण देवाला द्यायचं ना दशांश बंद करतो. देवाला द्यायचं ते दानार पण द्यायचं तर बंद करतो. आपण परमेश्वर म्हणतात तुम्ही दुष्काळच्या समयामध्ये पण आहे ना तुम्ही ना पीक पेरणी करा म्हणलं त्याने. हालेलुया. त्यांनी पेरणी करा. इसाकाने ना दुष्काळ आलं होतं. इसाकाच्या जीवनात दुष्काळ दिसलं. तिथं त्या समयामध्ये दुष्काळ दिसलं सर्व. पण इसाक काय केलं तेव्हा त्यांनी ना पेरणी केलं म्हण 100 पट पीक मिळालं त्याला. हालेलुया. किती पट मिळालं त्याला? 100 पट. दुष्काळ आहे तरी पण त्यांनी काय केलं पेरणी केलं त्यांनी. म्हणजे परमेश्वर म्हणतात तुम्ही कुठल्याही परिस्थितीत राहावा जे परमेश्वराला जे दशांश द्यायचं ते देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला तर एक दिवस तुमच्या जीवनात येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद 100 पट मिळणार आहे म्हणणं परमेश्वराने. हालेलुया. आपण फक्त आनंदामध्ये असलं तरच आपण परमेश्वराला द्यायला पाहिजे. आपण चांगलं असलं तरच ना आपण देवाच्या मंदिराला जायला पाहिजे. माझ्या जीवनात देवाचं ना आनंद असला तरच मी प्रार्थना करतो असं कधी पण आहे ना आपण आहे ना आपली मन फिरवू नये. आपण आहे ना आपल्या जीवनात कुठल्याही परिस्थितीत राहू दे आपण आहे ना परमेश्वराला प्रार्थना करण्याची कधी पण सोडू नये म्हणतात. परमेश्वराला प्रार्थना करण्याची कधी पण सोडू नये. हालेलुया. कधी पण सोडू नये. आपण कुठल्याही परिस्थितीत तुम्ही चिंतेमध्ये असताना पण प्रार्थना करा. परमेश्वर तुमचा चिंता दूर करणार. म्हणून आज परमेश्वर तुमच्यासोबत बोललेला वचन आज तुमच्या जीवनात जे काही चिंता आहे जे निराश आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते दूर करणार आहे. आपण सर्वजण डोळे बंद करू गुडघ्यावर राहून प्रार्थना करू. आपण पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा मी तुला धन्यवाद करतो. तुला महिमानी गौरव करतो बाप्पा. संपूर्णपणे तुझ्या लेकराला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू आशीर्वादित कर आणि महिमानी गौरव कर. संपूर्णपणे तुझा अभिषेक तुझा शक्ती तुझे सामर्थ्य तुझ्या लेकरावर राहत असताना बापा जे काही तू वचन बोललेलं आहे त्या वचनानुसार येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू आशीर्वादित कर आणि अभिषेक कर आणि पवित्र आत्म्यामध्ये भर म्हणून तुझा बापा पवित्र आत्मा तुझ्या सर्व लेकरावर राहण्यासाठी तू सहाय्य करून बापा महिमानी गौरव कर. त्यांच्या जीवनात असलेले चिंता दूर कर, रोग दूर कर, समस्या दूर कर, सर्व परिस्थितीपासून बापा मुक्त करून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.